प्राचीन काळापासून महाराष्ट्राच्या नांदेड जिल्ह्यातील माहूरगड हे स्थान दत्तात्रेयाची जन्मभूमी आणि रेणुका मातेचे शक्तिपीठ म्हणून जगप्रसिद्ध आहे। या पवित्र पर्वतावर वसलेल्या रेणुका देवीच्या मंदिराबद्दल अनेक पुराणकथा, अनेक चमत्कारिक प्रसंग आणि भक्तिभावाच्या कथा सांगितल्या जातात। माता रेणुकाची कथा ही केवळ पौराणिक वर्णन नाही, तर भक्ती, त्याग, शुद्धता, कर्तृत्व आणि मातृशक्तीचे प्रतीक मानली जाते। माहूरगडच्या अरण्यात आजही अत्री मुनींचा आश्रम, अनसूया माता, दत्त जन्मभूमी अशी असंख्य स्थानं आहेत आणि त्याच परिसरात माता रेणुकाची दिव्य कथा घडली असं शास्त्र सांगतं। प्राचीन काळी एकवरर्षी नावाच्या राजवटीत असुरांचा संचार वाढला होता। आत्ताच्या काळात मानवाला जे तपस्या आणि संयमाचा अर्थ कळतात, त्याहून 1000 पटीनं कठोर तपस्या त्या काळात ऋषीमुनी करत असत। त्याच काळात महर्षी जमदग्नी यांचा विवाह झाला देवी स्वरूप असलेल्या तरुणीशी। तीच पुढे रेणुका माता म्हणून ओळखली गेली। रेणुका माता या स्वयंच सुंदर, पवित्र, संयमी आणि अद्भुत शक्तिधारी होत्या। त्यांचे सौंदर्य देवांनाही दिपवणारे होते। जमदग्नी ऋषी यांनी कठोर तपश्चर्या आणि धर्मपालनात स्वतःला झोकून दिलं होतं। रेणुका माता रोज सकाळी गावाच्या नदीवर जात, तेथे मातीची एक भांडी बनवत आणि त्या पाण्याने जमदग्नींची सेवा करीत। त्यांच्या हातातली ती मातीची भांडी कधीही मोडत नसतं। याचं कारण होतं त्यांची शुद्धता, त्यांचा तप आणि त्यांचे पूर्ण स्वच्छ मन। एका दिवशी सकाळी रेणुका माता नदीकाठी गेल्या आणि तेव्हा नदीवर एक गंधर्व आपल्या पत्नी समवेत विहार करत होता। त्यांच्यातील प्रेम आणि संवाद पाहताना क्षणभर रेणुका मातांच्या मनात भावनांचा लहानसा स्पंदन निर्माण झाला। त्या क्षणी झालेल्या त्या छोट्याशा विचारामुळे त्यांच्या तपशक्तीत किंचित बाधा आली आणि त्यांनी रोज जशी अखंड मातीची घट तयार होऊन भरता येत होती, ती त्या दिवशी जमली नाही। ते भांडे मोडले। हा त्यांच्या आयुष्यातील पहिलाच अनुभव होता। त्या घाबरून गेल्या आणि शर्मेपोटी आश्रमाकडे परतल्या। जमदग्नी ऋषी हे तेजस्वी, तपस्वी आणि अत्यंत कठोर नियमांचे पालन करणारे म्हणून ओळखले जातात। त्यांना हा बदल जाणवलाच। त्यांनी दिव्य दृष्टीने सत्य जाणले आणि क्रोधाने पेटून उठले। त्यांनी 4ही पुत्रांना आदेश दिला, तुमच्या आईने पावित्र्यावर काळी छाया पडू दिली आहे, तिचा नाश करा। पहिले 3 पुत्र सहस्रार्जुन, वसु आणि विश्व हे अशा कठोर आज्ञेचं पालन करू शकले नाहीत। त्यांनी वडिलांशी वाद घालण्याचा प्रयत्न केला आणि आईला मारण्यास नकार दिला। जमदग्नी ऋषींना हे अजिबात रुचले नाही। त्यांनी रागानं त्या तिघांना शाप देऊन राखे समान दगड बनवले अशी कथा सांगितली जाते। 4था पुत्र परशुराम हा आई वडिलांप्रती भक्तिभाव आणि आज्ञापालन याचे मूर्तिमंत रूप होता। परशुराम यांनी वडिलांच्या आज्ञेचं पालन करत तलवार उचलली आणि डोळ्यात अश्रू आणून आईचा वध केला। पुढे त्यांनी भावांची शिक्षा, आईचं पुनर्जीवन आणि अनेक गोष्टी मागितल्या असं पुराणात नमूद आहे। जमदग्नी ऋषींनी पुत्राच्या आज्ञापालनानं प्रसन्न होऊन त्याला वर दिला। माग जे काही मागशील ते देईन। परशुराम म्हणाले, माझ्या आईला पुन्हा जिवंत करा आणि माझ्या भावांना पूर्ववत करा। ऋषींनी मंत्रशक्तीनं ते सर्व पुनर्जीवित केले। पण इथेच रेणुका माता पूर्णतः पृथ्वीवरील जबाबदाऱ्या सोडून देऊन पारलौकिक शक्तींच्या रूपात परिवर्तित झाल्या। त्या दिव्य शक्तीचे रूप पुढे माहूरगडावर प्रकट झाले आणि त्याच रूपाला आज आपण श्री रेणुका माता किंवा अम्मा म्हणून पूजतो। काही लोककथानुसार रेणुका माता मृतदेह सोडल्यानंतर थेट माहूरगडाच्या दिशेनं प्रवास करीत गेल्या। तेथे अनसूया मातेच्या सान्निध्यात त्यांना तपशक्ती प्राप्त झाली। दत्तात्रेय, ज्यांचा जन्म माहूरमध्येच अनसूया यांच्या पोटी झाला, त्यांचे आशीर्वाद मिळाल्यानंतर रेणुका माता सर्व सिद्धी प्राप्त करून सिद्धपीठावर विराजमान झाल्या। त्या स्थानाला आज जगदंबेचे शक्तिपीठ असंही म्हटले जाते। माहूरगड हा त्रिशक्तींचा केंद्रबिंदू आहे। रेणुका माता, अनसूया माता आणि दत्तात्रेय भगवान। म्हणूनच येथे अतिशय गूढ आणि पवित्र ऊर्जा अनुभवायला मिळते असे भक्त सांगतात। एक काळ असा आला की सहस्रार्जुन नावाच्या एका राजा महाबली व्यक्तीनं जमदग्नी ऋषींच्या आश्रमावर हल्ला केला।
त्याला कामधेनू नावाची दिव्य गाय हवी होती. जमदग्नींनी नकार दिल्यावर त्यानं आश्रमावर आक्रमण केले आणि ऋषींचा वध केला. ही गोष्ट कळताच परशुराम क्रोधानं संतापले. त्यांनी रेणुका मातेचे आशीर्वाद आणि स्वतःची ब्रह्मतेज शक्ती घेऊन सहस्रार्जुनाचा नाश केला. रेणुका माता यांनी परशुरामाला आशीर्वाद दिला, तू पृथ्वीवरील अधर्माचा नाश करशील. यानंतर परशुरामाने एकवीर्यक वंशातील अनेक अधार्मिक राजांची संहार यात्रा केली, अशी महाभारतातील कथा आहे. माहूरगडावरील रेणुका मातेला शक्तीपीठ मानण्यामागे एक कारण म्हणजे शंकराचार्यांच्या काळातील तांत्रिक परंपरा. असे म्हणतात की माहूरगडावर देवीचा एक भाग प्रकट आहे. येथे देवीची शक्ती अत्यंत जागृत मानली जाते. अनेक भक्त दुरून येतात. समस्या, दुःख, अडचणी, संकटे यातून मुक्ती मिळते, असा त्यांचा अनुभव आहे. नवरात्रीत येथे दरवर्षी लाखोंची जत्रा भरते. माहूरच्या परसदारात रेणुका माता पळतीये असा एक चमत्कारिक अनुभव अनेकांना येतो असे म्हणतात. रात्रीच्या वेळी मंदिर परिसरात दिव्य प्रकाश, मंद घंटानाद किंवा वाऱ्यातील देवीचा आवाज अशा लोककथा अजूनही सांगितल्या जातात. कधीकधी भक्तांना देवीने दर्शन दिल्याच्या अनेक लोककथा ऐकायला मिळतात. एक काळ असा होता की काही गुराखी पर्वतावर गुरे चारताना एका सुंदर तेजस्वी स्त्रीला पाहायचे. ती त्यांना पाणी द्यायची, अन्न द्यायची आणि नंतर अचानक अदृश्य व्हायची. जेव्हा त्यांनी गावात ही गोष्ट सांगितली तेव्हा सर्वजण देवीच्या मंदिराकडे गेले आणि देवीच्या मुखातून नैवेद्याचा सुगंध हवेत दरवळत असल्याचं जाणवलं. तेव्हा सर्वांनी मान्य केले, तीच रेणुका माता गुराख्यांना दर्शन देऊन गेली होती. रेणुका मातेच्या मंदिराच्या मागे असलेल्या पर्वतावर किल्ला माहूर आहे. असे मानले जाते की देवी स्वतः त्या किल्ल्यातील गुहांमध्ये ध्यानधारणा करत असे. त्या गुहांमध्ये आजही शेकडो वर्षांची शांतता आणि दिव्य स्पंदने अनुभूतीला येतात. माहूरगडातील दत्त जयंती, नाताळ, दिवाळी, नवरात्री, कुळसण आणि अमावस्या अशा विशेष दिवशी येथे देवीचे विशेष उत्सव भरतात. माहूरगडातील जंगलात अनेक साधुमुनी ध्यानस्थ अवस्थेत आढळतात. त्यांना देवीची दिव्य शक्ती जाणवत असल्याचं ते सांगतात. रेणुका मातेला अक्कलकोट स्वामी समर्थ आणि श्री दत्तात्रेय यांनी अत्यंत पूजनीय मानले होते. म्हणून आजही दत्तभक्त माहूरगडात दर्शनासाठी येतात. देवस्थानाच्या इतिहासात असे नमूद आहे की रेणुका माता ही कधीच कोप करणारी देवी नाही. ती माता आहे, नेहमी आपल्या लेकरांचे संरक्षण करणारी, संकट दूर करणारी, भक्तांच्या मनातील वेदना शांत करणारी. म्हणूनच माहूरची रेणुका माता माऊली म्हणून ओळखली जाते. या कथेचा शेवट असा आहे की रेणुका देवी ही फक्त एक पौराणिक व्यक्ती नाही, ती माता आहे, शक्ती आहे, शुद्धता आहे, त्याग आहे. तिची कथा परशुरामाच्या आज्ञापालनाची, जमदग्नी ऋषींच्या तपशक्तीची आणि देवीच्या दिव्य रूपाची ओळख करून देते. माहूरगड हे केवळ एक मंदिर नाही, ते शक्तीचं, मातृत्वाचं, संयमाचं आणि भक्तिभावाचं अद्भुत स्थान आहे. भक्त म्हणतात, एकदा माहूरची रेणुका माता हाक मारते आणि भक्त मनापासून तिला बोलावतो तर माहूरगडावरील देवी स्वतः मार्ग दाखवते. ह्या व्हिडिओतून तुम्हाला ज्ञान, भक्तिभाव आणि शांती मिळाली असेल अशी मला आशा आहे. अशाच पौराणिक, ऐतिहासिक आणि आध्यात्मिक कथांसाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करणं विसरू नका. तुमचा एक छोटासा सपोर्ट मला आणखी सुंदर कथा तुम्हापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रेरणा देतो. आजच्या व्हिडिओचा शेवट रेणुका मातेच्या चरणी अर्पण करतो. जय रेणुका माता, जय माहूरगड माऊली. पुन्हा भेटू पुढच्या दिव्य कथेमध्ये.